नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून नीट यूजी 2025 च्या सीईटी सेल महाराष्ट्र राज्यातील एसएमएल ची लिस्ट रात्री उशिरा पब्लिश झाली आणि आज आपल्या समोर सगळ्यांचे कॅटेगरी एसएमएल त्याचबरोबर आपला जो काही एसएमएल आहे राज्यातला क्रमांक आहे तो आलेला आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये सर्वात महत्त्वाचा टॉपिक डिस्कस करणार आहे तो म्हणजे महाराष्ट्र राज्यातील प्रायव्हेट म्हणजे सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस जे सगळे एकूण 23 कॉलेजेस आहेत त्यामधलं वेदांता सोडलं तर 22 कॉलेजेस आहे। 22 कॉलेजेस मध्ये आपल्याला मार्क्स नुसार आपल्या कॅटेगरीला किती मार्क्स एक्सपेक्टेड असेल हा आपण आज प्रेडिक्शन मांडणार आहे। हे 100% बरोबर असणार आहे। बऱ्याच वेळा पाठीमागे ऑल इंडिया रँकच्या संदर्भामध्ये आपण पाहायला गेलं तर महाराष्ट्रातील विद्यार्थी गेल्या वर्षीच्या कट ऑफ रँक जो होता त्यापेक्षा कमी आहे, म्हणजे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना पेपर हा अवघड जास्त गेलेला आहे, त्यामुळे कट ऑफ खाली येणार आहे 100%। प्रायव्हेट एमबीबीएस मध्ये 472 ओपन कॅटेगरीचा कट ऑफ राहणार आहे। त्यानंतर ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी बाय डिफॉल्ट 472च असेल। एससीबीसी साठी मात्र 472 किंवा 73 हाच कट ऑफ राहील। ओबीसी कॅटेगरीसाठी सुद्धा 472 ते 73चा आसपास मॉपअप राऊंड मध्ये किंवा राऊंड 3 मध्ये राहील। एससी कॅटेगरीसाठी 415 14 किंवा 415 किंवा 17 415 ते 17च्या आसपास राहू शकतो। एसटी कॅटेगरीसाठी मात्र 320 ते 22 कट ऑफ राहील। व्हीजे कॅन्डिडेटचा 455 कट ऑफ राहील। एनटी बी कॅटेगरीसाठी आपल्याला 440, एनटी सी कॅटेगरीसाठी मात्र आपल्याला या ठिकाणी 472 असा कट ऑफ दिसतोय। एनटी डी साठी सुद्धा 473 असा कट ऑफ दिसत आहे। एकंदरीत एसएमएलच्या नंतर आपल्या कॅटेगरीला किती मार्क्स असल्यानंतर प्रायव्हेट कॉलेज महाराष्ट्रामध्ये लागू शकतं ते आणखी एकदा रिवाइज करूया। ओपन कॅटेगरीला 472, ईडब्ल्यूएस ला सुद्धा 472, एससीबीसी 472 73, ओबीसी सेमच आहे 472 किंवा 73 किंवा 71 तर नाहीच आहे 472 किंवा 73। त्याचबरोबर एससी कॅटेगरीला 415, एसटी कॅटेगरीला 320, व्हीजे कॅन्डिडेटला 455, त्यानंतर एनटी बी कॅटेगरीसाठी 439 किंवा 38, एनटी सी कॅटेगरीसाठी 472, एनटी डी कॅटेगरीसाठी सुद्धा 472 किंवा 73। एकंदरीत महाराष्ट्र राज्यामधील प्रायव्हेट कॉलेजमध्ये आपल्याला किती मार्क्स असल्यानंतर आपल्याला नंबर लागू शकतो या संदर्भातला एक प्रेडिक्टेड व्हिडिओ मी तुम्हाला आज बनवून दिलेला आहे। कदाचित हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा। एवढंच या निमित्ताने। जय हिंद, जय महाराष्ट्र।